गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी, सततचा पाऊस, त्याचबरोबर उजनी धरण 100% भरल्यानं तसेच वीर धरणातून भीमा व सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावं लागलं। त्यामुळे दोन्ही नदीकाठच्या गावांमध्ये तसेच शेती पिकांमध्ये पुराचं पाणी जाऊन झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2005 पासून सुरू करावेत असे निर्देश कृषी विभाग व सर्व संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत। तसेच जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसानं अनेक लघु व मध्यम प्रकल्प भरलेले असून या प्रकल्पातूनही पाणी ओव्हरफ्लो झाल्यानं शेती पिकांचं नुकसान झालंय। अशा ठिकाणचेही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिलेत। पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी असेही त्यांनी निर्देशित केलंय। उजनी व वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या अनेक गावांना पुराचा फटका बसला असून नदीकाठच्या अनेक गावातील ग्रामस्थांना स्थलांतरित व्हावं लागलंय, तर शेतीतील उभ्या पिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसल्यानं मोठे नुकसान झालंय। आधीच अतिवृष्टी आणि त्यात पुराचा फटका या दुहेरी संकटामुळे शेतकरी हतबल झाले होते। आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थोडाफार तरी दिलासा मिळणार आहे असंच म्हणावं लागेल।